हे बघा मंदिर, महादेवाचं मंदिर आहे हे, खूप जुनं औसामधलं. महादेवाचे सगळे पोर आहेत आपले. वैभव भैया. आणि इथे सगळ्यात जुनी कृष्णाची मूर्ती आहे, खूप पुरातन मूर्ती आहे हे बघा. इकडे रामभाऊ आहेत, साडीची धोती घालतात त्यांना. हे बघा गंगा. इकडे इकडे विशाल भाई आहेत, इकडे मयूर भाई आहे. काल श्री विष्णू यज्ञाची पूजा संपन्न झाली. सो फ्रेंड्स, आज आपण आलो आहोत औस्याच्या महादेवाच्या मंदिर येथे आणि महाकाल प्रतिष्ठानचे सर्व भक्त मित्रमंडळ आज इथं आलेलो आहोत. त्यांच्या वतीने इथे पूजा असते, म्हणजे साफसफाई वगैरे सगळी करून पूजाचं नियोजन सगळं महाकाल प्रतिष्ठानच्या पोरांकडे आहे. खूप दिवस झाले येत आहेत ते, पण आज मला स्वतःला टाईम भेटला यायला, तर मी पण आज त्यांच्यासोबत आलो आहे टाईम काढून. आणि आता पुढं साफसफाई करतात, आपण पण करूयात. आणि पुन्हा संध्याकाळी पूजा आहे, त्या पूजा वगैरे करून पूजेसाठी येणार आहे काशी विश्वनाथवरून एक महाराज येणार आहे, त्यांच्या हस्ते संध्याकाळची पूजा आहे. सो आपण मंदिराचं जे आहे महादेवाची जी पिंड आहे ती पूर्ण साफसफाई करून ते पूजेची तयारी करतात सगळे पोरं. बाकीचे पोरं आहेत तिथे आतमध्ये, म्हटलं आपण तयारी वगैरे करतात. हे बघा सगळे साफसफाई करतात. इकडे रामभाऊ आहे, विशाल भैया, तिकडे गंगा पूजेची तयारी करतात, इकडे मयूर भैया. सो आज महादेवाच्या पिंडाचा आज शृंगार करणार आहोत आपण. महाकालचे जे पूर्ण मित्रमंडळ आहे ते सगळे इकडे आहेत आणि इकडे गंगा वगैरे जे आहेत ते पीठ वगैरे कालवून घेत आहेत कलरमध्ये शृंगार करण्यासाठी. शृंगारच्या आधी महादेवाचं जे पिंड आहे त्यांना व्यवस्थित जल अभिषेक करून साफसफाई करून मग त्याचा शृंगार केला जातो. उज्जैन में हर रंग के दीवाने मिलेंगे, आपस में बड़े प्यार से बेगाने मिलेंगे, हर ओर से आते हैं दर्शन को सब भगत, मेरे बाबा महाकाल के दीवाने मिलेंगे, तकदीर मुझे ले चल. इकडे विशाल दादा पार्वतीजींचा शृंगार करतायत. गंगा महादेवाची शृंगारची तयारी करतायत. रोहित दादा, फिसके दादा आणि वैभवजी डोंगरे आहेत जे महादेवाच्या पिंडाला आधी तूप लावून आणि अत्तर लावून त्यांचा अभिषेक करतात. आणि ह्यानंतर मग महादेवाचा शृंगार सुरू होईल, जे आहे विठ्ठलाच्या रूपातला शृंगार आहे आज. आणि तो शृंगार वैभवजी डोंगरे करतायत. तर बघूया आपण आजचा विठ्ठलाचा शृंगार कसा होतो. तोपर्यंत हे महाकालजीचं गाणं एन्जॉय करा. तकदीर मुझे ले चल महाकाल की बस्ती में, ये उम्र गुजर जाए महाकाल की बस्ती में, तकदीर मुझे ले चल महाकाल की बस्ती में. क्या जाने कोई क्या है महाकाल का दरबारा, सबसे बड़ा है जग में महाकाल का दरबारा, बैठा है धूड़ी डाले महाकाल मेरा. विठ्ठलाच्या रूपाचा शृंगार करायचा, त्याच्यासाठी हे विठ्ठलाचा टोप तयार करता येतो रामभाऊ. यात भक्तांची श्रद्धा, प्रेम आणि भावनांनी हा शृंगार केवळ फक्त सजावट नाही तर महाकालची सेवा आहे, भक्तीचा एक उत्सव आहे. आणि ही प्रक्रिया अत्यंत शांतीने आणि भक्तीने केली जाते. धूड़ी डाले महाकाल मेरा बाबा,
तर मित्रांनो, महादेवाची दिव्य आरती सुरू होते. ही केवळ आरती नाही तर भक्तीचा तेजोमय शहर आहे, जिथे प्रत्येक ज्योत, प्रत्येक घंटानाद, प्रत्येक डमरू, प्रत्येक वाद आपले मन थेट महादेवाच्या चरणी पोचवतो. चला तर मग हर हर महादेव म्हणत आरतीला सामील होऊया. चितलिंगम पावदहन करुणाकरलिंगम रावण दर्प विनाशकलिंगम तत्परमामि सदा शिवलिंगम सर्वसुगन्ध सुलेपितलिंगम बुद्धिर्भगदनकारणलिंगम सिद्धसुरासुरवन्दितलिंगं तत्र नमामि सदा शिवलिंगं कनकमहामुनिपूजितलिंगं गणपतिवेष्टितशोभितलिंगं दशसूयज्ञविनाशकलिंगं तत्र नमामि सदा शिवलिंगं कुमकुमचन्दनलेपितलिंगं पङ्कजहारशुशोभितलिंगं सञ्चितपापविनाशकलिंगं तत्प्रणमामि सदा शिवलिंगं. महादेवाला भोग चढून आता आपण आरतीला सुरुवात करूयात.
जय भवानी माता की जय श्री
पवनसुत हनुमान की कृष्ण भगवान की बोला पुंडलिकाय बोला पुंडलिकाय श्री पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ दासवीरनाथ ज्ञानेश्वर महाराज की गंगावासी गुरु बाबा महाराज की आज काशी विश्वनाथवरून महाराज शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश वाराणसजी आज इथे आले होते पूजेसाठी. असे 150 मुलं आहेत सगळे. हे महाकाल ग्रुप म्हणून एक लातूरला खूप मोठा ग्रुप आहे. तर ह्या लोकांनी रोज एक एक रूप दिलं. मग सो मित्रांनो, हा होता आजचा औसा येथील महादेव मंदिरातील एक भव्य दिव्य अनुभव. आणि हा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला खूप आनंद वाटला. आणि महाकाल प्रतिष्ठानच्या वतीनं जे पार्वतीचा शृंगार आणि महादेवाचा विठ्ठलाच्या रूपातला शृंगार आणि त्याच्यानंतर जी आरती केली, आरतीनंतरचं जे वातावरण होतं त्याच्याने एकदम मन शांत आणि सकारात्मक झालं आहे. सो महादेव आणि विठ्ठल या दोघांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. तर हा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.